नमस्कार मित्रांनो, आज मी तुमका कोकणातील एक अत्यंत आणि चविष्ट अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवतले। कोकणात ही रेसिपी प्रामुख्याने उन्हाळ्यात बनवली जाता, ती म्हणजेचा कच्च्या फणसाची भाजी। तर ही भाजी तुम्ही कधी खाल्लात काय ती कमेंट करून नक्की सांगा। तर चला बघूया कच्च्या फणसाची भाजी कशी बनवतात ती। तर मस्त असो ताजं फणस काढून त्याच्यातले मस्त असे गरे काढून घेऊया। तर चला तुमका दाखवते फणस कसं असता तो। हे बघा फणसाचे गरे काढून झालेत। आता ह्या गरांचे आपण बारीक असे तुकडे करून घेऊया। हे बघा जसे मी व्हिडिओ मध्ये दाखवले तसे। आणि ह्याच्यामध्ये जी बी असतात ती आपण सोलून उकडून घेतले मी। ही जर बी तुम्ही डायरेक्ट भाजीत टाकल्यात तर ही बी लवकर शिजत नाही, म्हणून हे बिये मी आधी शिजून घेते। ह्या बियांका आमच्याकडे घोटिये म्हणतात, तुमच्याकडे हे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर बघा मस्त अशी आग झाली। मी चुलीवर कढई ठेवलंय। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेते। आता तेल चांगला तापला का त्याच्यात मस्त अशी मी मोहरी टाकून घेते। मोहरी चांगली तडतडली का त्याच्यात मी 5 ते 6 लसणाचे पाकळे टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकतले मस्त असं हिरवं कढीपत्ता पण टाकून झालं। आता मी ह्याच्यात टाकते बारीक चिरलेलो कांदो। आणि आता ह्यो कांदो आपण 5 मिनिटं तेलात भाजून घेऊया। आपलो कांदो पण चांगलो भाजत इला। आता मी त्याच्यात टाकते 2 चमचे मालवणी मसालो। तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुम्ही घरगुती मसालो वापरलात तरी चालत। आता त्याच्यात मी टाकते पाव चमचा हळद। आता ह्याच्यात आपण फणसाचे गरे टाकून घेऊया। गरे टाकून झाल्यावर ह्याच्यात मी फणसाचे बिये असतात म्हणजे ते घोटिये, मी हे धुवून चांगले उकडून घेतलेलं आहे, ते पण मी आता ह्याच्यात टाकून घेते। जर तुम्ही हे घोटिये असे टाकलात तर ही घोटिये शिजू खूप वेळ लागता, म्हणून हे घोटिये आधी शिजून मग भाजीत टाकायची। आता त्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ। आता ही भाजी आपण चांगली मसाल्यात मिक्स करून घेऊया। आता ही लक्षात ठेवा, ही भाजी लगेच मिक्स करून झाली का लगेच पाणी ओतायचं नाही। ही भाजी मसाल्यात 5 मिनिटं चांगली परतून घ्यायची, त्यामुळे कशी आपली भाजी एक चांगली चव येता। तर मी सगळी भाजी चांगली मिक्स करून घेते। तर हे बघा मी ही भाजी चांगली 5 ते 6 मिनिटं मसाल्यात पलटून घेतलंय।
आता ह्याच्यात मी थोडासा पाणी ओतते म्हणजे आपले हे गरे चांगले शिजतील. बघा भाजी आपली चांगली शिजली आहे. आता मी त्याच्यात ताजा ताजा असा किसलेला मस्त असा खोबरा टाकून घेते आणि मिक्स करून घेते. आणि ह्याच्यावर जर तुमच्याकडे कोथिंबीर असत तर ती टाकलात तरी चालत. तर हे तयार असं आपली मस्त अशी कच्च्या फणसाची भाजी. तर ही भाजी एकदा नक्की करून बघा. आणि ही भाजी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.